महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला यांच्यातर्फे 21 फेब्रुवारी रोजी महाबीज भागधारक IEPF मध्ये गेलेल्यांसाठी कॅम्प आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक वल्लभराव देशमुख हे होते, तर कार्यक्रमाची रूपरेषा महाबीजचे सचिन वर्मा यांनी मांडली। तसेच महाबीजतर्फे भागधारकांसाठी असलेले वकील राम ठक्कर यांनी IEPF मध्ये गेलेले समभाग पुनर्जीवित कसे करायचे व त्यासाठी लागणारी कागदपत्रे कसे तयार करायची याबाबतचे संपूर्ण मार्गदर्शन उपस्थितांना केले। महाबीज मुख्यालयामध्ये भागधारक संबंधित काम बघणारे राहुल कदम यांनी भागधारकांना त्यांच्या समभागाबद्दल माहिती दिली। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र व्यवस्थापक अविनाश बागडे, महाबीज बुलढाणा लेखापाल जेम्स पीटर, आशिष दुर्गे, अक्षय शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज शेख मोहम्मद, खामगाव। आपल्या महाबीजचे संचालक आदरणीय देशमुख साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी कंपनी सचिव वर्मा साहेब, त्यासोबत जिल्हा व्यवस्थापक साहेब ठक्कर साहेब यांनी हा या ठिकाणी कॅम्प आयोजित केला आणि या कॅम्पच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी सुविधा झाली। आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांना तशा अडचणी आहेत। वडिलांनी शेअर घेऊन ठेवले, आजोबांनी घेऊन ठेवले, ते आपल्याला माहीतसुद्धा नाहीत, परंतु त्या शेअरची फार अमूल्य शेअर आहे, त्याची किंमतसुद्धा फार मोठी वाढलेली। 500 रुपयाचा शेअर आज जवळपास 1 लाख रुपयाचा शेअर या ठिकाणी झालेला आहे। त्याची किंमत जशी वाढली त्याप्रमाणे त्या शेअरचे फायदेसुद्धा आपल्या शेतकरी बांधवांना जास्त आहेत। त्याचा प्रत्येक वर्षी मिळणारा लाभांश, त्याचे मिळणारे कुपन्स, त्यानंतर कंपनी आपल्याला महाबीज देत असलेले प्रत्येक वर्षी गिफ्ट आणि सर्वात महत्त्वाचा आपल्याला संचालक निवडण्याचा अधिकार, ह्या गोष्टीपासून आपण त्या ठिकाणी वंचित राहिलो आणि परत त्या शेतकऱ्यांना त्याचे लाभ मिळण्यासाठी, या शेअरचे लाभ मिळण्यासाठी, शेअर आपल्या खात्यात परत जमा करण्यासाठी IEPF या ठिकाणी कॅम्पचं आयोजन केलं। या गोष्टीची या ठिकाणी रितसर या ठिकाणी माहिती दिली गेली आणि आम्ही सुद्धा 6 महिन्यापूर्वी या गोष्टीला सुरुवात केली। आमच्या 8 शेअरपैकी जवळपास 6 शेअर आमच्या खात्यामध्ये म्हणजे जमा झालेले आहेत, 2 लोक प्रोसेसमध्ये आहेत। म्हणून ही प्रक्रिया आपण सुरू केली की निश्चितच आपल्या सर्वांचे शेअर या ठिकाणी जमा होणार आहेत। मी सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी आवाहन करतो की तुम्ही आपल्या ह्या अमूल्य शेअरचे वाया न जाऊ देता या प्रोसेसमध्ये या आणि शेअर आपल्या खात्यावर जमा करून घ्या। कोणाला त्या ठिकाणी वारस लावायचे असेल वारस लावा, परंतु कोण्याही किमतीमध्ये हे शेअर कोणाला विकू नका, असं तुम्हाला नम्र आवाहन करतो आणि या गोष्टीचा आपण फायदा करून घ्यावा। मी परत एकदा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या महाबीजचं या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। असा कॅम्प त्यांनी आयोजित केल्याबद्दल फार चांगली सुविधा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी केली। धन्यवाद। जे हे प्रोसेस पूर्ण करतात हे CA असलेले राम ठक्कर आपल्याला मार्गदर्शन। जसं की नमस्कार सर्व भागधारक मंडळी, जसं की आपल्याला ऑलरेडी आमचे संचालक माननीय श्री वल्लभरावजी देशमुख यांनी जे आज कॅम्प लावलेला आहे याबद्दल माहिती दिली। माझ्या सगळ्या भागधारकांना आव्हान आहे की हे जे शेअर आहेत ते आपल्या वडिलोपार्जित, आपल्या आजोबाचे जे शेअर्स आहेत ते आपण लवकरात लवकर जे अर्जमध्ये जे डॉक्युमेंट लागतात त्याची पूर्तता करून ते आपण परत बोलवून घ्यावे। आणि यामध्ये नक्कीच शेतकरी असल्यामुळे आपल्याला बऱ्याच अडचणी पण आढळतात, पण त्याचं मार्गदर्शन करण्याकरिताच आम्ही आज इथं हे कॅम्प केलेला आहे आणि सगळ्या कागदपत्रांची जी यादी आहे ते आपल्याला दिलेली आहे। बाकीची काही अडचण असल्यास आपण कन्सल्टंट जे आहेत राम ठक्कर सर इथं आज उपलब्ध झालेले आहे आणि आपल्याला काही असं बंधन नाही आहे की आम्ही जे कन्सल्टंट आज आणलेले आहे आपण त्यांच्याकडूनच करून घ्यायचे आहे। आपण आपल्या सोयीच्या कोणत्याही कन्सल्टंट वकीलकडून हे आपण करू शकता। फक्त आपल्याला ही जी डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंटची पूर्तता करणं फार आवश्यक आहे आणि ते डॉक्युमेंटची पूर्तता केल्यानंतरच ते आपल्या शेअर जे आहे ते ऑनलाईन आपल्या खात्याला येतील। देशमुख सर का मैं थैंक्स बोलता हूँ कि मेरे को एक अपॉर्चुनिटी दिया। देखिए, जो लोग भागधारक हैं उनको एक ख्याल में रखना है कि ये जो पूरी प्रोसेस है, जिनके शेयर गवर्नमेंट के खाते में चले गए, IEPF के खाते में चले गए हैं, वो वापस शेयर कब आएगा? जब IEPF अपनी अर्जी को अप्रूव करेंगे। तो उसमें महाबीज या मेरे ऑफिस में कोई भी प्रोसीजर को हम, जितनी भी क्लिष्ट प्रोसीजर है उसको हम सोपा नहीं कर सकते। जो कागज़ उनके तक पहुंचने हैं, जैसे आपका समझो सबसे इम्पोर्टेंट ज़्यादातर लोगों में है सक्सेशन सर्टिफिकेट, वारस पत्र, जो कोर्ट से ही चाहिए। तहसीलदार वगैरह का उन लोगों को जो दिल्ली ऑफिस है उनको नहीं चलता है, तो वो ज़रूरी है कि आपने वो कोर्ट से सक्सेशन सर्टिफिकेट लेना है। जिनके शेयर सर्टिफिकेट गम गए हैं उनको
पुलिस स्टेशन का FIR की कॉपी चाहिए, वो आप ऑनलाइन भी फाइल कर सकते हैं। उसकी प्रिंट लेके आप पुलिस स्टेशन से उसका रबर स्टैंप ले सकते हैं। सबको अपने डीमैट खाते खोलना है, क्योंकि जो शेयर्स गवर्नमेंट से आपको वापस आएंगे वो आपको डीमैट खाते में आएंगे। इसके अलावा जो कागज़ है वो हमारे सबके पास होते हैं, पैन कार्ड होता है, आधार कार्ड होता है, बैंक कार्ड होता है। इसके अलावा बहुत कोई क्लिस्ट पेपर नहीं है। तो पहला जो काम आप लोगों को करना है, आपको कोर्ट जाके सक्सेशन सर्टिफिकेट लेना है। और जितने भी, अगर आप ऐसा कोई डेडलाइन नहीं है कि आपको 2 महीने में करना है, 4 महीने में करना है, 12 महीने में, जब भी आप करोगे तब पूरा डिविडेंड जो भी IPF को गया है वो पूरा पैसा सहित, शेयर सहित आपके खाते में पूरा मिल जाएगा। नुकसान कुछ नहीं है कि मैं 4 महीने में करूँ कि 6 महीने में करूँ। पर ठीक है, अगली आम सभा के पहले आप अपना राइट एक्टिव करना चाहते हो तो एप्लीकेशन आप कर सकते हो, हमारे ऑफिस से कर सकते हो, किसी और के भी ऑफिस से आप कर सकते हो। ठीक है, धन्यवाद। नमस्कार, मी महाबीज संचालक वल्लभराव देशमुख बोलतोय। महाबीजच्या या सगळ्या भागधारकांचे जे शेअर ज्यांचे वारस लावायचे आहेत, ज्यांचे शेअर IEPFला म्हणजे डिव्हिडंड जमा न केल्यामुळे दिल्लीला जमा झालेले आहेत, त्यांचे शेअर त्याचं पुनरुज्जीवन होण्यासाठी लागणारी प्रोसेस, त्यांना लागणारं मार्गदर्शन हे शेतकऱ्यांना एकट्याला करणं अवघड होतं। म्हणून महाबीजनी एक उपक्रम आयोजित केला। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही एक कॅम्प आयोजित केलेला आहे। या कॅम्पमध्ये आमचे सगळे अधिकारी आणि हे IEPFमधून हे शेअर वापस आणण्याची प्रोसेस सांगणारे जे शेअरमध्ये काम करत असतात असे CA असलेले राम ठक्कर हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आमचे कंपनी सेक्रेटरी आणि आमचे सगळे अधिकारी वर्ग आहे आणि बहुसंख्येने आमच्या या जिल्ह्यातून आलेले हे भागधारक आले, ज्यांची प्रत्येकाची वेगवेगळी अडचण आहे। काही लोकांचे मयत झाल्यामुळे वारस लावायचे, काही लोकांचे प्रमाणपत्र हरवले, त्यांना डुप्लिकेट प्रमाणपत्र पाहिजे आणि सगळ्यात मोठा जो प्रश्न येतो तो हा जो IEPFला शासनाकडे जमा होतो शेअर, ते वापस आणण्यासाठी म्हणून महाबीजचा शेअर हा दुर्मिळ शेअर आहे, आता हा मिळत नाही आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्युएशन खूप मोठी आहे आणि प्रत्येक शेअर होल्डरला जे दरवर्षी आम्ही डिव्हिडंड देतो, वेगवेगळ्या सुविधा ज्या महाबीजकडनं मिळत असतात, हे ज्यांचे शेअर जमा झालेत त्यांना ह्या सगळ्या सुविधापासून वंचित राहावं लागतं। म्हणून हे पुन्हा चालू करण्यासाठी हे एक चांगला उपक्रम महाबीजने आयोजित केला। ज्या लोकांनी आधी दाखल केलेले होते त्यांचे हे सक्सेसफुल होऊन परत आलेले आहेत। आमच्या मादनी तालुका मेहकर येथील माधवराव जाधव, राजू मामा आणि तिथल्या सगळ्या 8-10 शेतकऱ्यांनी जे ते दाखल केले होते त्याच्यापैकी त्यांच्या 8 पैकी 6 लोकांचे तर सक्सेसफुल होऊन परत आलेत। त्याच्याविषयी हे स्वतः शेतकरीच आपल्याला मार्गदर्शन सांगतील काय झालेलं आहे। महाबीजच्या भागधारक शेतकऱ्यांकडून महाबीजचे या ठिकाणी अभिनंदन करतो।